मिरच्याचं पोट फुडीचे आजी ना मिरच्या कापून घेते ना. अशी लांब कुळी शिमला बनवते आहे आणि आजी आता त्याच्यातलं मधोमध असं पोट कापून त्याच्यातलं बी सगळं काढायचं. आजी हा सगळं बी काढायचं ना. हा आता आजी बी काढून घेते आहे. त्या कापून घेतल्यात. हा आता बी काढे आता सगळ्या आजीने कापून आणि बी काढ. काढल्यात. आता शेंगदाणे भाजून घेते. आता तव्यावर टाकलेत. आता चुळीचे ना. आता आजीने ना हे शेंगदाणे असे भाजून घेतले आणि त्याचे सगळे सालं काढून घ्यायचे. भाजून घेते. आता आजीने काय केलंय तर आपल्याला तवा होता आणि मग ते आजी म्हणे तवा खाली घे चुलीच्या. मग आजी बेसन पीठ भाजून घेते. आता बेसन पीठ घेते ना भाजून. 1 वाटी बेसन पीठ. तवा एकदम तापलेला आहे. शेंगदाणे भाजले तवा आणि बेसन पीठ भाजताना इतकं मस्त असा सुगंध येतो ना. तर कुठून घेते ना शेंगदाणे. आता आता आजीनी ना असे शेंगदाणे सगळे साले काढून. कुठून घेते. आता आजी शेंगदाणे कुटून घेते थोडीशी. हातात नको. आता आजीनी लसूण टाकलेला आहे. लसूण टाकला. आता 2 लसूण कांदे कुठून घेते. तेल टाकीते आता कढईत. आता आजीने काय केलंय 1 चमचा तेल टाकलंय. आता आजीने हे असं थोडंसं जाडच कुटून घेतलेलं आहे. टाकू का. आता आजीने ना 2 कांदे कांदा परतून घेते. कापून घेतले आणि ते कांदा टाकीत आहे त्याच्यात. कढईत तेल टाकलं, बाकी काहीच टाकलं नाही, फक्त कांदा. कांदा लाल होऊन देते. कांदा आता 2 चमचे मसाला टाकीते. मिरचीची पावडर आहे 2 चमचे टाकली. पावडर टाकीते चमच्याभर. आजीने धना पावडर टाकली, हळद टाकली. आजीने ना बेसन पीठ भाजलेलं होतं आधीच, ते टाकलेलं आहे याच्यात. मसाला एवढा मस्त दिसतो ना. एवढं टाकू. आता आजीने हे शेंगदाणे जे कुटून घेतले ते शेंगदाणे आणि लसूण तो पण टाकलाय. आजी आता तो मसाला पुन्हा एकदा भाजून घेते सगळा. कोथिंबीर टाकीते. आता कापून घेतलेली कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकली. आता काढून घेते. आता आजी ना हा मसाला झालेला आहे. आजी हा ताटात काढून घेते. एकदम मस्त असा हा मसाला झालेला आहे आणि असा मस्त सुगंध येतोय. कढईत ना आजीनी मसाला भरीचे मिरची. कडक पाणी होतं. कढईत पाणी ठेवलंय उकळायला. आता आजी ना ह्या मसाला घातलेल्या मिरच्या सगळ्या चाळणीत ठेवते आहे. मसाला भरून झाला चाळणी ठेवते. फळा ठेवते ना. आता एवढा मसाला शिल्लक आहे. फळ्यात मिरच्या आता तळून घ्यायचं. आता या शिजलेल्या वाफळलेल्या ना आजीने चाळण काढून घेतली.
कढईतलं पाणी काढून टाकेल ना. ते जळकून काय. आता आजीने पुन्हा तेल टाकून घेतलेलं आहे थोडंसं. आता तेल टाकलंय. आता कढईत तेल टाकलं, तेल तापलंय आणि आता आजीने या वाफून घेतलेल्या मिरच्या टाकताय. आता मिरच्या टाकल्यात. जाळ अजिबात लावलेलं नाही आजीने आता. आता आजीने जो शिल्लक मसाला होता ना तो पण याच्यात टाकून दिलेला आहे. आता मिरच्या तळून घेते. मसाला टाकलाय. बघा इतकं मस्त अशा दिसते आहे, त्यामुळे चवीला पण इतक्या मस्त झाल्या. कोथिंबीर टाकली आता. हा त्याच्यावरच होती ना. आता फक्त झाकण ठेवायचं. आता आजी म्हणते झाकण ठेवायचं, एवढं इस्ती ना त्याच्यातच होती ना. आता इतक्या छान दिसतात, तेवढ्या छान ना तेवढ्या चवीलाही त्या एकदम मस्त झाल्या त्या. झाकण ठेवून आता आजीने ठेवायला लावल्या अशात. मिरच्या तळून सनी काढीत नाही. आता तुझीवरच राहून द्यायचं. आता अशा आपल्या या मिरच्या झालेल्या आहे. जाऊन दे तुझीवर.